हे पहा कच्च्या रस्त्यावर घेतात आता. पूर्ण सकाळचे 7 वाजलेले आहेत. कच्च्या रस्त्यावर त्यांचं ट्रेनिंग चालू आहे. इथे एक छोटंसं ग्राउंड आहे दिघीमध्ये. तिथंच कच्चा रस्ता आहे. कच्च्या रस्त्यावरच ते ट्रेनिंग घेत आहेत आता. त्यांना चढ उतार, खड्डे किंवा कच्चा रस्ता हा समजला पाहिजे. त्यांचे पूर्ण ट्रेनिंग आता झालेलं आहे. पूर्ण चढ उतार, स्पीड ब्रेकर टोटली ट्रेनिंग झालेलं आहे. त्यांचं आता कमीत कमी 16-17 दिवस आहे आज. आपलं 20 दिवसाचं ट्रेनिंग आहे. 20 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये पूर्ण 4 रस्ते, जसं डोंगराचा रस्ता झाला, त्यांचा मॅगझिनचा रस्ता झाला, बिहू भंडारीचा रस्ता झाला आणि बचपन स्कूलच्या साईडचा रस्ता झाला, राघव मंगल कार्यालयाचा मधला रस्ता झाला. किती गर्दी आहे. दिघीत राहणाऱ्यांना माहिती आहे की या रस्त्यांना किती गर्दी असते. ते रस्ते आपले झालेले आहेत. आता फक्त कच्चा रस्ता राहिला म्हणजे हा थोडंसं ग्राउंड मोकळं आहे म्हणून त्यात त्यांना खडे, दगडे, दोंडे सगळं त्याच्यामध्ये, खड्डा, चढ उतार हे सगळे समस्यांना हल करत त्या गाडी स्वतः हँडल करत आहेत. आता आपण इथं हायवेला चालवलं किंवा सिटीमध्ये चालवलं म्हणून नाही, गावाकडे गेल्यावर पण आपल्याला असे रस्ते भेटतात. कधी कुठे कसा रस्ता आहे माहीत नाही, म्हणून सगळ्या रस्त्याचं त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यामुळे ते एकदम व्यवस्थितप्रमाणे हँडल करतात. ब्रेक कधी द्यावायचा, रेस कधी द्यायची, ह्या सगळ्या गोष्टी ते आता करू शकतात. आता ह्याच्यानंतर त्यांना 2 दिवस त्यांच्या गाडीवर ट्रेनिंग देणार. म्हणजे माझा क्लास संपल्यानंतर त्या स्वतः धाडसानं गाडी काढू शकतील. आज जेवढे रस्ते मी शिकवले तेवढे रस्ते ते घरच्यांच्या सहाय्यतेनं ते घेऊन जाऊ शकतात. इथंपर्यंत माझं ट्रेनिंग कंप्लीट असतं की स्वतः लेडीज 2 किलोमीटर जाते आणि स्वतः परत येते. दत्त मंदिरला सोडलं की मॅगझिनपर्यंत जाऊन परत येते. स्वतः एकटी जाते, एकटी येते. हे सगळं यांचं झालेलं आहे. स्लो रेस थोडी जास्त झाली की ते कमी करतात आपल्या. पण हे 18 दिवसाचं ट्रेनिंग कंप्लीट आहे त्यांचं आता. थँक्यू.